कबनूर येथील गावभागातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त पंचगंगा कारखाना संचालक प्रमोद बिरगोंडा पाटील व त्यांच्या पत्नी सौ ज्योती प्रमोद पाटील यांच्या हस्ते अभिषेक व पूजा करण्यात आली। पुजारी सुधाकर महाडिक यांनी पूजाविधी पार पाडला। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, श्री रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल हरिओम विठ्ठलच्या गजरात श्री विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता। पूजेनंतर भक्त संगीता कुंभार यांनी राजगिराचे लाडू प्रसाद म्हणून वाटला। यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर, महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी संचालक प्रमोद पाटील, ज्येष्ठ नेते बीडी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विजया पाटील, माजी पंचायत समिती सदस्य जयकुमार काडाप्पा, उपसरपंच सुधीर लिगाडे, शंकर सुतार, प्रवीण पाटील आदींनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं। दुपारी 4 वाजता हरिपाठ झाला। रात्री प्रमिला महाडिक यांनी भजनी मंडळाचं भजन झालं। यावेळी अण्णासो पाटील ढंग, सुभाष कोले, विजय सुतार, लक्ष्मण मडिवाळ, छाया आवटे व महिला भक्त उपस्थित होत्या। दिवसभर गावातील भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर।